सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय। 25 मे ते 1 जून या काळात भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकानं बंद राहतील। दूध संकलन केंद्र केवळ सकाळी 2 तास खुलं राहील। पेट्रोल केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी उपलब्ध असेल। आरोग्य सेवेशी निगडित सर्व सेवा सुरू राहतील। सातारा जिल्ह्यात 1 जून पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले, त्यामुळे बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे। मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीती आहे। हेच नागरिकांच्या लक्षात येत नाहीये, ही गंभीर बाब आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता असणार आहे। मात्र 23 मे ते 1 जून पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिलेत। 24 मे पासून किराणा दुकानं, भाजीपाला दुकानं, फळ विक्रेते, मटण, चिकन दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहतील। विनाकारण फिरण्यास मात्र प्रतिबंध असणार आहे। घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील। नाशिक जिल्हा प्रशासनानं कठोर निर्बंध जाहीर करत 23 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता। मात्र हे निर्बंध आज रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात येत आहेत। मात्र यामध्ये राज्याचे निर्बंध वगळता काही निर्बंध जिल्हा प्रशासनानं कायम ठेवले। यात भाजी मंडई, हॉटेल्स यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात आलाय। सकाळी 7 ते 11 ऐवजी सकाळी 9 ते 1 या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील। ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच दुकानं सुरू राहतील। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। अमरावती जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता पाहायला मिळणार आहे। आजपासून जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत असेल। जीवनावश्यक सेवेतील दुकानं सुरूच राहतील। किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्री, पीठ गिरणी, खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवानगी असेल। दारू दुकानं 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत घरपोच सेवेला मुभा देण्यात आली आहे। अमरावती लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 7 ते 11 पर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील। त्याच पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। राजधानी दिल्लीतील लॉकडाऊन 5व्यांदा वाढवण्यात आलाय। 1 आठवड्यापर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे। 31 मे पर्यंत दिल्लीत लॉकडाऊन असेल। 19 एप्रिल पासून दिल्लीत लॉकडाऊन सुरू आहे। या आधीचेच नियम कायम राहणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलंय। विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटलमध्ये राडा झालाय। रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे। आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप त्यांनी केलाय। मारहाण केल्याप्रकरणी नातेवाईकाच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आपण पाहिलं असेल डॉक्टर कसे आता पेशंटला डॉक्टरांना या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली, मारहाणही करण्यात आली। नातेवाईकांनी आरटीपीसीआर टेस्ट करताना स्वॅब स्टिक ही नाकातच तुटल्याचा आरोप केलाय। बीडच्या आष्टी कोविड सेंटरमध्ये कामात कुचराई केल्यामुळे एका डॉक्टरसह 7 जणांना कार्यमुक्त करण्यात आले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.बी. पवार यांनी पहाटे अचानक कोविड सेंटरला भेट दिली। त्यावेळी उपचार घेत असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळले। डॉक्टर, नर्स आणि स्वच्छतेबाबतही तक्रारी आल्या होत्या। त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे। लॉकडाऊन काळात छुप्या पद्धतीने दुकानं सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर वाशिम नगर परिषदेनं कारवाई केली आहे। शहरातील राधाकृष्ण हार्डवेअर, अय्यंगार बेकरी आणि न्यू बँगलोर बेकरी या दुकानांचा यात समावेश आहे। नगर परिषद आणि पोलिसांनी 3ही दुकानांना सील ठोकलंय। गेल्या 15 दिवसात 30 दुकानांवर कारवाई करून 3 लाखांहून अधिक दंड वसुली करण्यात आली आहे। लातूर शहरात वीकेंड लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी आता कारवाई केली आहे। अनेकांकडून दंड वसुली करण्यात आली, तर काहींची कोरोना चाचणीही केली गेली आहे। गेल्या काही दिवसात 1500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली। यात 100हून अधिक जण पॉझिटिव्ह आढळलेत। त्यांची परवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली। छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी लॉकडाऊन दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या गैरवर्तणुकीबद्दल जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तातडीनं पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलंय।
लातूर जिल्ह्यातील केळगाव हे निलंगा तालुक्यातील सुमारे 5,000 लोकसंख्येचं गाव आहे. इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आरोग्य सेवा मिळवण्यासाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय. गंभीर म्हणजे केळगाव आरोग्य केंद्रातील गोळ्या औषधांचा साठा धुळखात पडलाय. अनेक औषधं जाळण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील कोरोनाच्या भीतीनं मध्य प्रदेश प्रशासनानं बॉर्डर सील केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या शेवटच्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. तिथं बावनथडी नदीवरील बॉर्डरवर मध्य प्रदेश सरकारनं मोठे वृक्ष टाकून मार्ग बंद केलाय. त्यामुळे 2 राज्यात ये जा करणाऱ्यांचे हाल होत आहेत. कोल्हापुरातील बहुचर्चित ठरलेली गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर आता जिल्हाभरातून धक्कादायक चित्र समोर येत आहे. निवडणुकीच्या 20 दिवसानंतर आता निवडणुकीच्या धामधुमीत सक्रिय सहभागी असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर काही जणांचा मृत्यू देखील झालाय. नाशकात दुसऱ्या लाटेत 24 तास निचांकी रुग्ण नोंदवली आहेत. हा दर 8% खाली आलाय. शहर आणि ग्रामीण भागात 24 तासात फक्त 500 रुग्ण वाढलेत, पण मृत्यू दर काही कमी होताना पाहायला मिळत नाही. 24 तासात 58 जणांचा बळी गेलाय. आठवडाभरात सरासरी 40 जणांचा मृत्यू होतोय. मुंबईतल्या बीकेसी कोविड सेंटरमधून आतापर्यंत 21,000 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, 2,328 बेड आयसीयू अशा सुविधा या कोविड सेंटरमध्ये आहेत. बीकेसी जम्बो कोविड सेंटरच्या कामगिरीचं लता मंगेशकर यांनी देखील कौतुक केलं होतं. मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 320 दिवसांत पार गेलाय. रोज 30,000 चाचण्या होत असून रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. गेल्या 10 दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवण्यात आलाय. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पालिकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे आता चांगलीच आटोक्यात आली आहे. भारतात गेल्या 24 तासात 2,40,842 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 3,55,102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात 3,741 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशभरात 28,05,399 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात मुंबईत कोरोना परिस्थिती सुधारत असली तरी एक चिंताजनक बातमी आहे. देशात मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशात दर दिवशी 4,000पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतोय. गेल्या 21 दिवसात 70 लाख रुग्ण आढळलेत, तर 83,135 मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हाहाकार जास्त आहे. नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत 259 रुग्ण आढळलेत. यातील 201 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. 45 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. मालेगाव शहरातही 13 रुग्ण आढळलेत. या रुग्णांसाठी एम्फोटेरेसिन बी या औषधाचा पुरवठा करण्यात आलाय. शहरासाठी 223, ग्रामीणसाठी 51, मालेगाव शहरासाठी 15 इंजेक्शन्स वितरित केली गेली आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात आणि जिल्हाभरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचे 463 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 461 जणांवर 43 रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. 13 मे पासून जिल्ह्यात तब्बल 172 रुग्ण वाढलेत. म्युकरमायकोसिसवरची औषधांची मागणीही जिल्ह्यातनं वाढतीये. लसींमुळे कोरोनाचा प्रसार थांबत नसून कोरोनाचे नवे धोकादायक स्ट्रेन तयार होत असल्याचा दावा एका नोबेल पुरस्कार विजेत्या फ्रेंच प्राध्यापकानं केलाय. ल्यूक मॉन्टिग्नियर असं या प्राध्यापकाचं नाव आहे. ते फ्रान्समधील प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञ आहेत. लसीमुळे शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे विषाणू मानवी शरीरात प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, असंही ते म्हणाले. ऑक्सफर्ड लसीचा केवळ 1 डोस भारतीय व्हेरियंटवर प्रभावी नाही, 2 डोस आवश्यक आहेत असा दावा इंग्लंडच्या समितीनं केलाय. भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवरती ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचा 1 डोस हा प्रभावी नसल्याचं दिसून आलंय. यासाठी लसीचे 2 डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय. लसीकरण केंद्रांवरती नव्या नियमामुळे होत असलेला गोंधळ काही केल्या कमी होत नाहीये. पुण्यात 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात असली तरी केंद्रांवरती लस घेणाऱ्यांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. फ्रंटलाईन वर्कर देखील 20%च लस मिळणार असल्यानं पहाटे 5 वाजल्यापासूनच केंद्रांवरती रांगा लावतायत. वाशिम जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये लसीकरण केंद्रावरती गर्दी होतीये. दुसऱ्या डोससाठी नागरिक गर्दी करतायत. केंद्रावरती मर्यादित साठा येतोय. तासनतास उभं राहण्यापेक्षा नागरिकांनीच नवी शक्कल शोधली आहे. चप्पल बुटांची टोकन पद्धत लोक राबवतायत. दुसरा डोस केंद्रावरती मिळणार अशी माहिती मिळताच मजुरीची कामं सोडून लोक लसीकरणासाठी पहाटेपासून हजर होती.
कल्याण महानगरपालिकेनं विकलांग कुष्ठरोग्यांसाठी कोरोनाच्या लसीकरणाचं आयोजन केलं. समाजातील या घटकांसाठी लसीकरण अभियान राबवणारी कल्याण डोंबिवली मनपा राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. 150 विकलांग नागरिकांना यावेळी कोरोनाची लस देण्यात आली. विकलांग कुष्ठरोग्यांना कोविड केंद्रावरती येता येणं शक्य नसल्यानं केडीएमसी प्रशासनानं थेट त्यांच्याच अंगणात हे लसीकरण केंद्र नेलंय. काटकसरीनं लस वापरण्यात ठाणे महानगरपालिका अव्वल ठरली आहे. महापालिकेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे एकूण 3,41,950 डोस मिळाले होते. यापैकी 3,50,528 डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये फक्त 2.51% लस वाया गेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे लस वाया जाण्याचं हे राज्यातील सर्वात कमी प्रमाण ठरलंय. देशात खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये लसीकरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. कंपन्या आता थेट रुग्णालयांच्या सहकार्यानं ऑफिसेसमध्ये लसीकरण करू शकणार आहेत. लसीकरणासाठी थेट लस उत्पादकांकडून त्यांना लस विकत घ्यावी लागेल. लसीकरण मोहिमेत वारंवार खंड पडू लागल्यानं याचा फटका परदेशात जाणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. लसीकरणातील ही दिरंगाई अशीच राहिल्यास आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध 31 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांवरती होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन समुद्र सेतू 2 अंतर्गत नौदलाची INS त्रिकंद ही युद्धनौका कतारवरून वैद्यकीय मदत घेऊन मुंबईत पोहोचली आहे. सकाळी युद्धनौका नौदलाच्या तळावर दाखल झाली. या युद्धनौकेतून 20 टनाचे 2 द्रव ऑक्सिजन कंटेनर्स आणि 100 ऑक्सिजन सिलेंडर आणण्यात आले. कोरोना संकट काळात जबाबदारीचं भान राखत पिंपरी चिंचवडमधील ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्था मदत करते. संस्थेचे 100 कर्मचारी स्वयंसेवक गेले काही दिवस कोरोना रुग्णांना मदत करतात. टेलिमेडिसिन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचवणं, औषध पोहोचवणं, रक्त, अँटीजेन चाचणी, RT-PCR चाचणी, सशुल्क होम सॅनिटायझेशन अशा गोष्टींचा यात समावेश आहे. पुण्यात अनोखा स्पेशल कोरोना चाइल्ड सेंटर सुरू करण्यात आलंय. पुणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यातलं पहिलं कोविड सेंटर साकारण्यात आलं. मनोरंजनाच्या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम इथं राबवण्यात येणार आहेत. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस सुरू झालाय. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र खरीपाचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं शेतकऱ्यांना शेती मशागतीच्या कामांना आता सुरुवात केली आहे. अवकाळी पावसानं शेती मशागतीच्या कामात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं तर अलिबाग तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्यात. मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालाय. त्यातच तौक्यानं घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांची कामं करण्यासाठी शिवाय पावसाळ्यापूर्वीच्या कामांचं साहित्य खरेदीसाठी लॉकडाऊनमधून दुकानांना वगळलेलं आहे. त्यांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. आणि आता सर्व देशासाठी एक खुशखबर. मान्सूननं आता गती घेतली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मान्सूनला वेग आलाय. एकाच दिवसात मान्सूनचे वारे श्रीलंकेपर्यंत दाखल झाले. बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूननं व्यापलेला पाहायला मिळतोय. वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक स्थिती आहे. 21 मेला मान्सून अंदमानात पोहोचला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे, शेळपी या गावांना तौक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामध्ये 5 ते 6 हजार सुपारीच्या झाडांचं नुकसान झालंय. तसंच नारळ, आंबा, कोकम, मिरी, फणस ही झाडं सुद्धा उन्मळून पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावात आजपर्यंत नुकसानीचा पंचनामाही झालेला नाही. तसंच 50% गावात वीज पुरवठा अजूनही खंडित असल्यानं नागरिक संतप्त झालेत. पालघर जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भाजपा आमदार मनीषाताई चौधरी यांच्याकडून पत्रे, ब्लँकेट, बल्ब तसंच इतर गृहोपयोगी वस्तूंची मदत पाठवण्यात आली. या साहित्याचा ट्रक पालघरच्या दिशेनं रवाना झाला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या सामानाच्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. बारा आमदारांवर अद्यापही निर्णय न झाल्याच्या प्रश्नावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यपालांसह थेट भाजपवरती टीका केली आहे. राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झाल्याचंही ते म्हणाले. राज्यपाल नियुक्त आमदारांवर न झालेला निर्णय हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
धुळ्यातल्या एका NICU मधलं नवजात बाळ सतत रडत होतं, पण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांनी बाळाला जवळ घेतलं आणि कमालच झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोरांचा विणीचा हंगाम सुरू होतो. या दिवसात नर मोराला सुंदर पिसारा फुटतो. मादीला आकर्षित करण्यासाठी मोर हा पिसारा फुलवतो. हे दृश्य एखाद्या सुंदर नृत्यासारखं भासतं. नाशिकमधील चांदवड भागातील शेतांमध्ये सध्या मोरांचं हे नृत्य पाहायला मिळतंय. विकासाचा ध्यास म्हणजे